नमस्कार मंडळी, मी आरती मोहित गर्गे पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट आहे. जे मी नेहमी डेली व्लॉग्स वगैरे करत असते त्यापेक्षा थोडंसं वेगळं. मी इथे गेल्या 4 वर्षांपासून रजिस्टर्ड नर्स म्हणून काम करते. मला कधी कोणी मराठी नर्स नाही दिसली. म्हणजे आपल्या इंडियन नर्सेस भरपूर आहेत. नर्सेस फ्रॉम केरला, नर्सेस फ्रॉम नॉर्थ इंडिया म्हणजे पंजाबी किंवा गुजराती नर्सेसही आहेत. पण मराठी नर्स मला अजूनपर्यंत एकदाही नाही दिसली. सो मला असं वाटलं की मी असा व्हिडिओ बनवेल, व्हिडिओमुळे मोटिवेट होईल मराठी नर्सेसला इथे येऊन काम करण्यासाठी. ऑब्व्हियसली इंडिया इज ग्रेट, खूप चांगला एक्सपिरियन्स मिळतो तिकडे, पण इकडचाही एक्सपिरियन्स थोडासा घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे. सगळ्यात पहिले मी थोडंसं माझ्याबद्दल सांगते. मी आफ्टर 12th सायन्स SNDT मधून BSc नर्सिंग कंप्लीट केली. 4 वर्षांचा कोर्स होता तो. त्यानंतर मी रजिस्ट्रेशन घेतलं फ्रॉम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. तर मग मी वाडिया हॉस्पिटलमध्ये काम केलं फॉर 2.5 years. तिथे मी पिडियाट्रिक कार्डियक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये काम केलं होतं. इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. म्हणजे जे पण काही मी तिथे शिकले त्यामुळे आज मी इथे खूप क्लिनिकल स्किल्स माझे यूज करू शकते, माझे इनपुट्स देऊ शकते. माझी क्रिटिकल थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग पॉवर खूप चांगली झाली आहे फक्त तिकडच्या एक्सपिरियन्समुळे. ते जॉब केल्यानंतर मग ऑस्ट्रेलियामध्ये येण्यासाठी, इकडचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागली. त्यासाठी मी सगळ्यात पहिले OET दिली होती, पण 3 अटेम्प्ट्स दिले. 3 अटेम्प्ट्समध्ये मी रीडिंगमध्ये फेल झाले. म्हणजे फेल वगैरे असं नसतं, तुम्हाला एक बँड असतो, जसं OET मध्ये B बँड इन ईच हे कम्प्लीट करायचं असतं. पण मला B नाही, मला रीडिंगमध्ये नेहमी C मिळायचा. एनिवेज त्यानंतर मग मी PTE दिली, ज्यामध्ये मला प्रॉपर स्कोर मिळाला आणि मी एक्झाम पास झाले. ब्रिजिंग कोर्ससाठी अप्लाय केलं होतं, जो होता 3 महिन्याचा कोर्स. त्यातले पहिले 6 आठवडे थिअरी होती आणि नंतरचे 6 आठवडे प्रॅक्टिकल्स होते, म्हणजे प्लेसमेंट्स इन हॉस्पिटल. पण आता तो कोर्स सध्या बंद झालेला आहे. जेव्हा तो कोर्स कम्प्लीट झाला त्यानंतर मी ॲप्रामध्ये अप्लाय केलं माझ्या ऑस्ट्रेलियन रजिस्ट्रेशनसाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे. प्रत्येक स्टेटची वेगळी वेगळी काउन्सिल असते इंडियामध्ये. तसं ऑस्ट्रेलियामध्ये ॲप्रा म्हणून ही काउन्सिल किंवा एजन्सी आहे, विच स्टँड्स फॉर ऑस्ट्रेलियन हेल्थ प्रॅक्टिशनर्स रेग्युलेशन एजन्सी. तिथून रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर गेल्या ऑलमोस्ट 4 years पासून मी इथे जॉब करते. दिस वॉज अबाउट मी. आता ज्यांना कोणाला इथे येऊन थोडासा एक्सपिरियन्स घ्यायची इच्छा आहे किंवा इथे येऊन थोडी वर्ष जॉब करायची इच्छा आहे, त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ टाकते. सो बेसिकली तुम्ही जर का BSc नर्सिंग केलेली असेल इंडियावरून, तर तुम्हाला इथे येऊन इकडचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे OBA आणि दुसरं म्हणजे नर्सिंग कन्व्हर्जन प्रोग्राम. त्यात पहिले मी तुम्हाला OBA एक्सप्लेन करते. OBA म्हणजे काय, तर आउटकम बेस्ड असेसमेंट, ज्यामध्ये आणखी 2 एक्झाम असतात. एक म्हणजे NCLEX आणि दुसरं म्हणजे OSCE. NCLEX ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम असते. जर तुम्ही नर्सिंग मनापासून तुमची केलेली असेल कम्प्लीट, जर का तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले असतील तुमच्या नर्सिंग डिग्रीमध्ये, तर तुम्ही ही एक्झाम खूप चांगल्या पर्सेंटेजनी किंवा चांगल्या मार्कांनी कव्हर करू शकता. NCLEX पास झाल्यानंतर तुम्ही OSCE मध्ये जाता. OSCE स्टँड्स फॉर ऑब्जेक्टिव्ह स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्झामिनेशन, ज्यामध्ये तुमची ती प्रॅक्टिकल एक्झाम असते. सो तुम्हाला सिम्युलेशन्स दिलेले असतात. सो बेसिकली तुम्हाला एक 10 स्टेशन्स देणार. प्रत्येक स्टेशनमध्ये तुमचे क्लिनिकल स्किल्स असेस केले जातात. फॉर एक्झाम्पल, एका स्टेशनवरती तुम्हाला IV फ्लुइड्स कनेक्ट करायला सांगतील, दुसऱ्या स्टेशनमध्ये तुम्हाला वुंड असेसमेंट किंवा विथ ड्रेसिंग. सो तिकडे टाइम लिमिटही असतो आणि तुमचे क्लिनिकल स्किल्स तुम्ही किती छान पद्धतीने करताय आणि तुम्हाला किती वेळ लागतोय, तुम्ही असेप्टिक टेक्निक यूज करताय की नाही, तुमचे हँड हायजीन वगैरे, हे सगळ्या गोष्टी असेस केल्या जातात. हा सिम्युलेशन स्टेशन्समध्ये तुम्ही ॲटलिस्ट 7 जरी कम्प्लीट केले विदिन टाइम, तरी तुम्ही पास होऊ शकता. तर ह्या झाल्या 2 एक्झाम्स ज्या असतात OBA मध्ये. जेव्हा तुम्ही या दोन्ही एक्झाम पास करता त्यानंतर तुम्ही ॲप्रामध्ये रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करू शकता. तर व्हॉट आर दी एंट्री रिक्वायरमेंट्स फॉर OBA? सगळ्यात पहिले तुम्हाला इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागते, की तुम्ही IELTS देऊ शकता विथ 7 बँड, OET देऊ शकता विथ B बँड आणि PTE देऊ शकतात विथ 65 बँड.
आणि ट्रस्ट मी, जर तुम्ही पीटीई दिली तर तुम्ही नक्की फर्स्ट और सेकंड अटेम्प्टमध्ये पास होणार, कारण पीटीई ही खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि एकदम इझी एक्झाम आहे. तर आय वुड रेकमेंड दॅट एक्झाम इफ यू आर प्लॅनिंग टू अप्लाय फॉर OBA. आणि तुम्हाला एक्सपिरियन्सची वगैरे काहीही गरज नाही OBA क्लिअर करण्यासाठी. जर तुम्ही फ्रेश ग्रॅज्युएट असणार, फ्रेश BSc नर्सिंग केलेली असेल इंडियामध्ये, स्ट्रेट अवे तुम्ही OBA साठी जाऊ शकता. नो नीड ऑफ एनी एक्सपिरियन्स. तर हे झालं OBA बद्दल. आता आपण वळूयात दुसरा पाथवे, जो आहे नर्सिंग स्टडीज, ज्याला म्हणतात कन्व्हर्जन प्रोग्राम, जो आहे 1 वर्षाचा. या 1 वर्षामध्ये तुम्हाला थिअरी प्लस प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 800 to 900 आवर्स कंप्लीट करायचे असतात विदिन 1 इयर. आणि म्हणजे हे सगळं खूप बेसिक आहे, ज्यांनी BSc नर्सिंग केली आहे त्यांना हे माहितीच असेल. आणि ही 1 इयरची स्टडी झाल्यानंतर तुम्हाला कसलीही एक्झाम द्यायची गरज नाही, स्ट्रेट अवे यू कॅन अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. आता ह्या प्रोग्रामसाठी काय एंट्री रिक्वायरमेंट्स आहेत, तर सगळ्यात पहिले तुम्हाला अगेन इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल, सेम IELTS, OET और PTE. आणि तुम्हाला मिनिमम 6 मंथ्स एक्सपिरियन्स लागेल आफ्टर BSc नर्सिंग. सो जर का तुम्ही महाराष्ट्रात असाल, तुम्ही BSc नर्सिंग केलेली असेल कम्प्लीट, तर जर तुम्हाला 6 मंथ्सचा एक्सपिरियन्स असेल इन हॉस्पिटल, तरच तुम्ही अप्लाय करू शकता या कन्व्हर्जन प्रोग्रामसाठी. आता या दोन्ही पाथवेजची फीस काय आहे? जर तुम्ही OBA साठी अप्लाय करताय तर तुमची फीस आहे $4,000. कोचिंगला वगैरे गेलात, तुम्ही ट्युशन्स वगैरे जॉईन करायचा प्लॅन केलात तर तिकडच्या थोडाफार फीज आहेत, बट ओव्हरऑल नॉट मोर दॅन $8,000. Whereas नर्सिंग कन्व्हर्जन प्रोग्रामची 1 इयरची फी आहे $37,000 to $47,000. आता हे डॉलर्सचं रुपीजमध्ये किती होतात एक्झॅक्टली? सो $1 इज इक्वल टू 50 to 55 रुपीज. ते रोज दिवसाला चेंज होत राहतात रेट्स. तो बेसिकली आपण एक 50 पकडून चालू, $1 म्हणजे 50 रुपये. तर जर का $4,000 OBA ची फी आहे, तर $4,000 म्हणजे 2 लाख रुपये. Whereas त्या कन्व्हर्जन प्रोग्रामची फीज आहे $37,000 to $47,000. डिपेंड करतो तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताय. $37,000 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 18.5 लाख रुपये. सो जर तुम्ही नर्सिंगमध्ये खरंच खूप चांगले मार्क मिळवलेले असतील, तुमचे स्किल्स खूप चांगले आहेत, तर आय वुड रेकमेंड यू शुड गो फॉर OBA. आता तुम्हाला पर आवर इथे रेट काय मिळेल? जर तुम्ही OBA कम्प्लीट केलंय, आणि फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझं सांगते, मी इंडियामध्ये वर्षांचा एक्सपिरियन्स आपण 3 पकडू, मी 3 वर्षांचा एक्सपिरियन्स घेतला इंडियामध्ये, आणि नंतर जर का मी OBA केलं तर मला रजिस्ट्रेशन नंतर इयर 4चा पगार मिळेल किंवा इयर 3चा पगार मिळेल, जो की असेल एक $40 to $42 पर आवर. पण जर तुम्ही नर्सिंग कन्व्हर्जन प्रोग्राम केला तर तुम्ही, भले तुम्हाला इंडियामध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, 10 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल, तो काउंट होणार नाही. जेव्हा तुम्ही कन्व्हर्जन प्रोग्राम करता, दॅट मीन्स यू आर अ न्यू ग्रॅज्युएट. तुम्हाला इयर 1चाच पगार लागेल, जो की असेल $34 to $35 पर आवर. तर इथे येऊन रजिस्टर्ड नर्सिंगचा एक्सपिरियन्स का घ्यावा? तर इंडियामध्ये तुम्हाला रोटेटिंग रोस्टर असतं, म्हणजे तुम्हाला मॉर्निंग पण करावी लागते, इव्हनिंग पण करावी लागते आणि नाईटही करावी लागते, आणि तुम्ही 6 दिवस आठवड्यातून काम करता. वेअर ॲज हिअर तुम्हाला 5च दिवस करायचे असतात, 40 आवर्स इन अ वीक. ते पण तुमच्यावर आहे, जर तुम्हाला फुल टाईम करायचं असेल तर. पार्ट टाईम ऑप्शनही अवेलेबल असतो, कॅज्युअल ऑप्शनही अवेलेबल असतो, आणि फुल टाईम परमनंट किंवा टेम्पररी फुल टाईम ऑप्शन्स अवेलेबल असतात. जर तुम्ही मॉर्निंग केली तर तुम्हाला बेस रेट मिळतो, इव्हनिंग केली तर तुम्हाला 12.5% एक्स्ट्रा पे मिळतो, नाईट केली तर 25% एक्स्ट्रा पे मिळतो, डबल केली तर डायरेक्ट 100% म्हणजे डबल पे मिळतो. फॉर एक्झाम्पल जर का तुमचा $40 पर आवर पगार असेल तर तुम्हाला 1 तासाचा $80 पर आवर पगार मिळतो. सॅटर्डे केलं तरी पण जास्त पगार मिळतो, संडे केलं तर बेस्ट, आणि पब्लिक हॉलिडेचा पण वेगळा रेट असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण काम करू शकता, एज केअरमध्ये पण काम करू शकता, आणि कंपल्सरी नाही की तुम्हाला रोटेटिंग रोस्टर घ्यावंच लागतं. जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करताय तर मे बी काही हॉस्पिटल रेकमेंड करतात की तुम्ही मॉर्निंग इव्हनिंग नाईट तिन्ही शिफ्ट केल्या पाहिजे. जसं जसं तुम्ही सिनियर होत जाता तसं तसं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की ओके, मला मॉर्निंग जमत नाहीये किंवा मला नाईट शिफ्ट जमत नाहीये, सो कॅन आय प्लीज जस्ट डू मॉर्निंग शिफ्ट्स.
जर तुम्हाला लहान बाळ असेल, कोणी सांभाळायला नसेल, तरीही तेही कन्सिडर केलं जातं. तुम्हाला तशा शिफ्ट्स दिल्या जातात. सकाळी बाळाला सांभाळायला कोणी नसेल तर तुम्ही इव्हनिंग शिफ्ट रिक्वेस्ट करू शकता. मी फक्त इव्हनिंग शिफ्ट्स करते 3 ते 11:30. मी कम्फर्टेबल आहे इव्हनिंग शिफ्ट्समध्ये. आणि तुम्ही हॉस्पिटलमध्येही काम करू शकता, तुम्ही एज केअरमध्ये काम करू शकता, नर्सिंग होममध्ये काम करू शकता, तुम्ही एजन्सी थ्रूही काम करू शकता. जर तुम्ही एजन्सी थ्रू काम केलं तर तुमचा पगार 1 आवरचा मिनिमम $80 असतो. तर ही होती पूर्ण ऑस्ट्रेलियन रजिस्टर्ड नर्सबद्दल माहिती. इन केस मी काही मिस करत असेल तर आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की मला सांगा. मी त्याबद्दलही रिसर्च करेल आणि नक्की पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवेल त्या क्वेश्चन्सबद्दल. मी एप्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, सो दॅट जर का तुम्हाला इन केस काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्यावरती जाऊनही बघू शकता. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.